अहो तुम्ही माझ्या भावाला कधी शोधणार आहात? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अहो आम्ही इथं आल्यापासून तुम्ही आम्हाला हेच सांगून राहिलाय. एवढे प्रयत्न करून सुद्धा आमचा हल्ला तुम्हाला सापडेना झालाय. सापडणार, आपल्याला ते सगळे सापडणार. लवकरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. कधी पोहोचणार तुम्ही? माझ्या बायकोची काय कंडिशन आहे हे माहिती आहे तुम्हाला. तिचं काय बरं वाईट झाल्यावर पोहोचणार आहे का तुम्ही? हो, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं की त्या नंबरवर तुम्ही फोन करा. तुम्ही ऐकतच नाही, करतच नाही फोन. ताई, अहो त्या दृष्टीने आमचा तपास सुरू झालेला आहे. अहो काय तपास करताय तुम्ही? सांगा तर खरं, कधीपासून आम्ही येतोय तुमच्याकडे? मला एक कळना झालंय. मागे यायला इथं आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला जंगलात घेऊन गेले ना. तुम्हाला खरंच काय कळलं होतं का आम्हाला असंच फिरायला घेऊन गेलता? हे असं बोलून तुम्ही आमच्या तपास कामावर संशय घेताय. नाही, तुम्ही संशय येण्यासारखंच वागत असाल तर कुणी संशय घेईल ना. हा, हे बघा, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतेय की माझा भाऊ मनोरुग्ण आहे. तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ शकतो सर, पण तुमच्या हे लक्षातच येत नाहीये. हे बघा, मी पुन्हा सांगतो, मला तुमच्या सगळ्यांची मनस्थिती ठाऊक आहे, पण आणखी थोडे दिवस थांबा. आम्ही त्यांच्या मागावर आहोत आणि आमच्या सोर्स कडून आम्हाला आता असंही कळलंय की बाकी सगळं राहू द्या. या माणसाला कधी शोधताय ते आधी सांगा. तुम्ही कोण? श्रीकांत देशमुख. या माणसाचा मेहुणा आहे मी. हा माणूस माझ्या बहिणीचा खून करून पळून गेला आणि अजूनपर्यंत तुम्ही त्याला ताब्यात नाही घेतलं. अरे काय करताय का इतके दिवस? एक मिनिट. आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही शिकवण्याची गरज नाही आम्हाला. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याआधी ना स्वतःला प्रश्न विचारा. हो, बहिणीचा खून झाला आणि साधी तक्रारी तुम्ही केली नाहीये. तिची डेड बॉडी सापडली आम्हाला आणि तिचा नवरा संशयास्पदरित्या गायब झालाय हेही आम्हाला कळलंय. आणि तेव्हापासून आम्ही त्याच्या मागावर आहोत हे लक्षात असू द्या. हेच बोलताय तुम्ही. एक तर बॉडी ताब्यात दिल्यानंतर तुम्ही हे असं सगळं बोलायचं आणि आम्ही ते फक्त ऐकायचं. हेच सुरू आहे कधीपासून. आमच्या बाबतीत काय वेगळं घडलंय? नाही, आता मला मीडियामध्ये जावंच लागेल. हा, अरे तुम्ही कशाला मीडियामध्ये जाताय मॅडम? मीडियाला मी सोबतच घेऊन आलोय. आता बघतो हे लोक कसा तपास नाही करत ते. हा बरोबर आहे. तुम्हाला शोधायलाच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, पण आता आधी इथून निघा. हवालदार, या सगळ्यांना बाहेर थांबा. तुम्ही माझ्यासोबत चला. माझ्यासोबत चला. मीडिया आपल्या सोबत आहे. ह्यांच्याशी कशाला बोलताय? चला. बोला सर, तुमच्या बहिणीच्या खुनाच्या तपासाबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? मला खात्री होती की पोलीस काहीच हालचाल करणार नाही, म्हणून आम्ही आधीच तुम्हाला बोलावून घेतलं होतं. आता तुम्ही लोकच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आम्हाला म्हणजे? असे किती जण फरार आहेत? नाही, फरार नाहीयेत. मागच्या काही दिवसांपासून गायब आहेत सगळे. आणि हा माझा भाऊ, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो गायब झाला. त्याच्या जीवाला धोका आहे. तो स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ शकतो. मी हे पोलिसांना पहिल्या दिवसापासून सांगतेय, पण ते सिरियसलीच घेत नाहीयेत. गायब झालेल्या मुलांपैकी तुमचं कोणी आहे का? हो, माझी मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिचा फोनही आला होता. ती सुखरूप आहे असं सांगत होती, पण पुढे काही बोलायच्या आत फोन कट झाला. तेव्हापासून मी तिला फोन करते, पण तिचा फोन लागत नाही, माझाही फोन जात नाहीये. मी पोलिसांना हात जोडून विनंती केली की तुम्ही त्या नंबरवर फोन करा, तिथे चेक करा, तपासा, पण ते काहीच करायला तयार नाहीये. पण मग हे सगळं तुम्ही पोलिसांना सांगितलं का? सावंत, काही कळलं का? हो साहेब. त्या पोरानं एवढी दमदाटी करूनही त्यांनी इथून फोन केला. साहेब, आता काय करायचं? पोलिसांनी जर कॉल ट्रेस केला तर आपली वाट लागेल. आतापासून आपल्याला अलर्ट राहावं लागेल. हो साहेब. साहेब, हीच ती मुलगी. कोण रे? जाधवला मार्केटमध्ये दिसली होती. हा, आठवलं. हीच मार्केटमध्ये पोस्टर लावली होती. चला चला, त्या पोरांना दमदाटी करायला रिसॉर्टवर. साहेब प्लीज ऐका माझं. त्या मुलांना आधीच आपल्यावर संशय आला असणार.
आता तिकडे जाणं आपल्यासाठी चांगलं नाहीये. काय चांगलं आणि काय वाईट मला चांगलं कळतं. चला चला, मोबाईल काय बघत बसलाय? चला साहेब पण चला, नाहीतर चावी द्या. विघी या सत्यशेठ. थँक्यू यार, खूप डोकं धरलंय, गरज होती. थँक्यू. सत्या, काय रे, बोल ना. काल अनुजा आणि रोहिणीला आराम करायचा होता म्हणून मी काही बोललो नाही. पण काल रात्री तू जे काही वागलास त्याबद्दल तुला बोलायचं आहे का नाही? तू जे वागलास ते तुला तरी पटतंय का? अरे तू काय त्याला पटतंय का विचारायलायस? त्याला जाब विचारा, जाब. काय ठरलं होतं आपलं? राज्याला कोणी एकट्यानं बाहेर पडायचं ठरलं होतं ना? हा बाहेर पडलाच कसा? काय सांगतो? सत्यशेठ काल बाहेर पडले होते आणि एकटेच. तुम्हाला काय हितनं बिथं जाताना काय दिसला नाही ना? कसं आहे ना, इथे आंधीबंदी भुताटकी दिसत असते म्हणून बोलतो. हो बाबूराव भाऊ, इथे आम्ही काहीतरी सिरियस बोलतोय, कळतंय का तुम्हाला? मी जे बोलतो ते मला कळते हो. आणि सत्यशेठ जो काय करतो ना, वागतो ना, त्या मनावर घेऊ नका. झाले असं ना, मसारून पडल्यापासून ना सत्यशेठ थोडी गेड्यावरी वागायला लागली. मला माहिती आहे मी आपल्या सगळ्यांसाठी बनवलेला नियम मोडलाय, मान्य आहे मला. पण समोर काही घडत असताना मी शांत नाही बसू शकत. शेवटी काय ना, आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझे काय म्हणतोस ते आम्हाला पटते, तरी पण तू एवढी मोठी रिस्क घ्यायला नाही पाहिजे होती. तू पण रातच्या यायला इथं आतापर्यंत जे काय कांड घडलेत ना, ते रात्रीच घडलेत. हो, हाणम्या बरोबर बोलतोय. आणि काल रात्री तुझ्या जीवाला काही झालं असतं तर? ठीक आहे, सॉरी, माझं चुकलं. मी त्याच्या पुढे नाही असं करणार. सत्यशेठ मी काय म्हणतो, म्हणजे एवढा रातचं तुम्ही घ्यायला ना, तुला दिसला बिसला काय? भुताटकी असते रे ते. कंदील घेऊन कोणीतरी जात होतं तिकडे, पण नंतर कुठे गायब झाला तो माणूस काय माहिती. इथे आता कंदील घेऊन कोण येणार आहे? तो जो कोणी असेल ना, तो नक्कीच बाहेरचा माणूस असणार आहे. बघा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, मँडीची बॉडी नेल्यानंतर लोखंडे आजपर्यंत इथे परत आला नाही. म्हणजे इथे आपण जगलोय का मेलोय त्याला काही फरक पडत नाहीये. मग त्याचं काही देणं घेणंच नाही असं झालंय आता. ही गोष्ट आपण पूर्णपणे विसरून गेलो होतो. जाऊ दे, या विषयावर आपण नको बोलायला. या विषयावर जितकं बोलू ना तितके त्याला फाटे फुटत जाणार. हो ना सत्य, तू रातच्या लोकांना एकटा बाहेर पडला. सत्या, या तू आम्हा सगळ्यांना उठवलं असतंस ना, तर आपण बसून काहीतरी मार्ग काढला असता ना. अनु, अगं असं काहीतरी घडत असताना क्विक ऍक्शन घेणं गरजेचं असतं. वाट बघण्यात काही अर्थ नसतो.
आणि माझ्या जागी कोणीही असतं तरी त्याने हेच केलं असतं, विकीने पण हेच केलं असतं. नाही, तसं नसतं केलं. कधी काय वागायचं, कसं वागायचं याचं पूर्णपणे भान असतं मला. तुझ्यासारखं नाही, मनात आली गोष्ट करून टाकली. साहेब राम राम. राम राम. हो इथे कशाला आला हो? हा, इथे आला का? कोणाच्या बापाची भीती आहे का मला? तसं नाही हो, या पोरानं तुमचा संशय आलाय आणि त्यांनी तुमच्यावर डूब धरलाय. आता तुम्हाला जर त्यांनी सामनी बघितला ना तर सगळे कंदाल व्हायचे ना. हो आणि व्हायचा काय या सगळ्या नादात ना तुम्ही खरा कोण ते कळायला येईल लागणार नाही. या कालच्या पोरांना घाबरून तुम्हाला घाबरवायला बघतोयस? मी तुम्हाला सांगण्याचं काम केल्यानंतर बोललो का बाबूराव मला बोलणार नाही म्हणून? त्याची काही एक गरज नाहीये. इथून घरी फोन करतात काय? हं? दाखवतोस त्यांना आता. सावंत सर. चला. हो सर. याला बोंबला. तुझ्या या अशा वागण्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. प्रॉब्लेम होतात नाही, ऑलरेडी प्रॉब्लेम झालाय. नाही आम्ही आताच नाव घेतलं आणि सैतान हाजी असंच ना? नाही सैतान साहेब असं नव्हतं बोलायचं आम्हाला. असं म्हणायचं नसेल तर ठीक आहे, आणि असं असेल तर हो, सैतान आहे तुमच्यासाठी. तू इथे कशाला आलाय? डायरेक्ट अरे तू रे. हो, आता कळलं असेल ना तुला. मी काय तुला घाबरत नाही, तुझ्या या अशा पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. हं? होतं असं कधी कधी. डोळ्यासमोर काळोख आला ना की आपल्यासमोर कोण उभा आहे ते आपल्याला कळत नाही. पण डोळ्यावरची झापड कशी उघडायची ते मला चांगलं माहिती आहे. बाय द वे, इथे बरेच दिवसात मी आलो नसलो तरी इथे कोण काय करतं आणि काय काय घडतं ते मला चांगलंच माहिती आहे. हाय, हाऊ आर यू मॅडम? काय झालं? दारूचा वास आला? त्या दिवशी तर मस्त मजा घेत माझ्याबरोबर दारू पित होती. तू इथे का आलाय ते सांगतो का आता? ये आवाज खाली. माझा आवाज असाच आहे. आजही आवाज असाच आहे. काना खाली मारल्यावर ऐकायला येतो. ऐकायचंय काय? बोला सायली मॅडम. मी काय बोलू? मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बोला. तुम्हालाही त्रास कमी. मला काही माहित नाहीये. मी इथं कसं राहायचं, कसं वागायचं याची सूचना दिली होती. तरीही इथून घरी फोन कोणी केला होता? त्याच्याकडे काय बघताय? हा, मी विचारतोय ना. या प्रश्नाची उत्तराचीही अपेक्षा तुझ्याकडनं आहे. साहेब, असं काही झालेलं नाहीये. अहो, इथे मोबाईलला साधी रेंज मिळत नाही, कसे फोन करणार आम्ही? साहेब, जर आमच्या फोनला रेंज असती तर आम्ही आमच्या घरी गेलो असतो. आणि रेंज नव्हती म्हणून यावं लागलं ना तुमच्यासोबत. विश्वास ठेवा साहेब, आमच्यावर असं काही झालेलं नाहीये. तू दारू पिऊन आलाय घरी? मग नाही, ड्युटीवर आहे असं म्हणतोस ना? तू जरा जास्तच बोलतोय असं नाही वाटत का तुला? का? चुकीचं बोलतोय? आता तू मला कायदा शिकवणार.
हवालदार येस सर. अरेस्ट करायला. हे अंगाला हात नाही लावायचा. साहेबांनो, पोरांची जात कुपनाची आहात. तुम्ही एवढा कशाला त्यांच्या मनावर घेता? तुला असं नाही वाटत तुला जरा जास्तच फडफडतोस? बघून घेईन तुला. काय करशील काय? काय करशील काय? अरेस्ट करशील? कर. चल अरेस्ट कर, म्हणजे आम्हाला तुझी पोलीस चौकी बघता येईल. काय झालं? अरे आम्ही खून केला असं म्हणतोस ना, मग कर ना अरेस्ट. चल बेड्या घाल, आम्हाला घेऊन चल पोलीस चौकीत. मग तुझी पोलीस चौकी बघता येईल, मग आम्हाला कळेल तिथे गेल्यावर आमच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे. चल कर, अरेस्ट कर. करणार ना. आमचे साहेब स्वतःच तुम्हाला अरेस्ट करणार. आम्ही अजूनही पुरावे शोधतोय म्हणून थोडा उशीर होतोय. चॅलेंज करतो, हरकत नाही. बघून घे, मग सगळ्यांना बघून घेईन. कुठे चाललंय? तुला सगळं कायद्याने हवंय ना? तुमची ही इच्छा पण पूर्ण होणार. इथे पोलीस फोर्स येणार. या पोरींना अरेस्ट करायला लेडीज कॉन्स्टेबलही येणार. तू हे सगळं आम्हाला समजावतोय का स्वतःला समजावतोय? आम्ही खून केलाय ना, म्हणजे क्रिमिनल ऑफेन्स आहे. मग त्यासाठी आम्हाला अरेस्ट करणं हे तुमचं काम नाही. आमचं काम नाही म्हणजे? फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. अरेस्ट करायचं ना आम्हाला. मग इथल्या लोकल पोलीस स्टेशनच्या पोलिसांना घेऊन ये. आम्ही आधी क्रॉस चेक करणार की ते सुद्धा खरे पोलीस आहेत का नाहीये. मग आम्ही सरेंडर करणार. अरे वा, चॅलेंज. इन्स्पेक्टर लोखंडेला चॅलेंज. इन्स्पेक्टर? तू इन्स्पेक्टर आहे? तुझा आयडी दाखव. आमची ओळख पटवायला आयडी बघितले होते ना आमचे. आता तुझा आयडी दाखव. मी काय म्हणतो सत्यशील, मग कशाला तुम्ही तारून धरता? साहेबांच्या नादाला ना बरा नाही हो. बरोबर बोललास. ज्या नादाला नाही लागायचं, आणि मला चॅलेंज तर अजिबात नाही करायचं. तुम्हाला चॅलेंज करून खूप मोठी चूक केली आहेस. त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. तर जातोय, पण लवकरच पोलीस फोर्स घेऊन येईल. हवालदार, आपल्याला ताबडतोब निघायला हवं. अरे कुठे चाललंय? आयडी दाखवतोय ना, दाखव ना. ही तुझी जी काय नाटकं चालली आहेत ना, त्याचे परिणाम काय होतील याची तुला कल्पना नाहीये. अहो त्याचं सोडा ना, तुमचं बोला. आयडी दाखवा. दाखवा ना इन्स्पेक्टर साहेब, आयडी दाखवा. काय झालं? आयडी नाहीये? तू तुझ्या बायकोचा मर्डर करून पळाला, खरं आहे ना?
हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का? पाहिजे आयडी पाहिजे.